हॅलो फ्रेंड्स, तर आज आहे ना माझं पार्सल आलं होतं जे मी शोरूम मागवलं होतं आणि फक्त 88 रुपयामध्ये ते पार्सल होतं. तर ते आणण्यासाठी आयुष खाली गेला होता. तोपर्यंत बघा माझ्या गुलाबाच्या फुलं किती आलेत गुलाबाला, भरपूर काळे आणि भरपूर फुलं. कदाचित ते पावसाच्या पाण्यामुळे असेल, पण अशी गुलाबाची फुलं पाहिली ना मन अगदी फ्रेश होतं. तर बघा ह्या कात्र्या मागवल्या होत्या मी आणि खूप छान आहे कात्र्या. मला तर आवडली, धार पण अगदी व्यवस्थित होती. काय होतं ना, माझी कात्री मशीनची जी कात्री ना तेच मुलांना पाहिजे असते, त्याच्यामुळे ह्या फक्त मी त्यांच्यासाठी मागवल्यात. त्यांचं काय प्रोजेक्ट वगैरे बनवायला लागतात ना, मग म्हटलं ह्या फक्त तुम्हीच यूज करायच्या, माझी कात्री काय घ्यायची नाही. तर इथं मस्त मी बेलाचं पान काढले रांगोळीमध्ये आणि इथं वरती माझी पूजा मांडली आहे 16 सोमवारच्या व्रताची. तर छान अशी बेलाची पानं असली ना की पूजा एकदम उठून दिसते. तर आज संध्याकाळच्या जेवणामध्ये मी मस्त भेंडी बनवली होती, मी मसाला भेंडी, वरण भात आणि चपात्या करायला लवकरच घेतल्या होत्या. आता मी चपात्या करत होते ना तेव्हा वाजले होते 3:30 वाजले होते, कारण आयुष काय डबा घेऊन गेला नव्हता, तो लवकर येणार होता. पण पावसामुळे ना बस खूपच लेट झाली. तरी त्याने फोन केला होता मला की मी आलोय जवळ, स्वयंपाक करून ठेव, खूप भूक लागली. स्वयंपाक वगैरे आवरला, नंतर खाली गेले. पाऊस उघडला होता आणि वातावरण किती छान आहे, पण सगळा चिखल चिखल झालाय सगळीकडे, कुठे जाता येत नाही, काय नाही. तेवढ्यात आमचे साहेब पण आले होते बघा ऑफिसवरून. छान वाटत होता मूड त्यांचा, हसत होते. आज काहीतरी म्हटलं घडलंय आज ऑफिसमध्ये छान, त्याच्यामुळे मूड छान होता. संध्याकाळी तर आता रेग्युलर तुम्हाला माहितीच आहे की संध्याकाळी 16 सोमवारची जेव्हा आपण व्रत करतो तेव्हा संध्याकाळी ना परत एकदा आंघोळ करायला लागते आणि आंघोळ केल्यानंतर पांढरी वस्त्र नेसून देवाची पूजा करायला लागते. तर चुरमा प्रसाद म्हणून ठेवला, त्याच्यानंतर मी पोथी वाचून घेतली आणि मग आरती करून घेतली. आणि आज आहे ना मला चौकात जायचं होतं फळं आणण्यासाठी. मी फळं वगैरे खाते उपासाला, पण आज आहे ना इतका पाऊस होता ना 3-4 वाजेपर्यंत मुसळधार, म्हणजे काल आणि परवा असं 2 दिवस आहे ना कंटिन्यू 15 ते 16 तास कंटिन्यू पाऊस झाला. त्यामुळे मला चौकात काय जाताच आलं नाही, कारण आमच्याकडे रस्ता खूप खराब झाला होता आणि स्कूटी लगेच स्लिप मारते. त्याच्यामुळे मी आज अक्षरशः पाण्यावरती दिवसभर उपवास धरलाय. त्यामुळे आज माझं आहे ना जरासं म्हणजे संध्याकाळी ना थोडासा असं विकनेस वाटत होता, कारण फक्त पाणी आणि 2 वेळा चहा घेतला होता ना त्याच्यामुळं. तर मी इथं मस्त माझं चुरमा खाऊन उपवास सोडते. तुम्ही मात्र माझ्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि हो, कसा वाटला डेली व्लॉग कमेंट करून मला नक्की सांगा. चला मग बाय.